जंतर मंतरवरचं जे आंदोलन होतं हे विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, CJPचं आंदोलन होतं. परंतु आज जर तुम्ही त्याच्यामध्ये बघितलं तर राहुलजी गांधी सामील झालेले आहेत, अखिलेश यादव सामील झालेले आहेत, शरद पवार साहेब सामील झालेले आहेत, उद्धवजी सामील झालेले आहेत. जेवढे जेवढे नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधात असलेले पक्ष आहेत त्यांचे प्रमुख त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत. त्याच्यामुळे ते आंदोलन आता नीटपुरतं मर्यादित राहिलं नाही किंवा CJP पुरतं मर्यादित राहिलं नाही, तर त्या मुलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाप फोडण्याचं काम हे सगळे विरोधक करत आहेत. पण त्याच्यामध्ये त्यांना काही यश येणार नाही. शेवटी स्वतःचा पक्ष संपत असताना दीपकेंच्या नावावर स्वतःच्या पक्षाला उभारी घेण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. त्याच्यातनं काही निष्पन्न होणार नाही. सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं याच्यावर चर्चा आपण इथं करू शकत नाही. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अनेक व्हिडिओ त्याच्यामधनं व्हायरल होत आहेत. पहिलं कुणी कुणाला मारलं हे तुमच्याच माध्यमातून आम्ही ऐकलं. पहिला कुणी पोलिसांवर हात टाकला, कुणी दिल्ली पोलिसांवर हात टाकला, हे आपण त्याच्यामधनं बघितलं. आणि त्याच्यावर दीपकेनी एक स्टेटमेंट पण केलेली आपल्याला दिसते की तुम्ही त्या व्यक्तीला मारू नका, जे मारणारे आहेत हे योग्य नाही अशा पद्धतीची. आणि ज्यावेळी पोलिसांवर हात उगारला जातो, ज्यावेळी पोलिसांना मारहाण केली जाते, त्याचे पडसाद मग लाठीचार्जमध्ये उमटले असतील. पण लाठीचार्जचं शिवसेना समर्थन करत नाही, हे आधी प्रामाणिकपणाने मला सांगायचं आहे. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये काल जो लाठीचार्ज झाला, त्या लाठीचार्जमुळे ज्यांना मार लागला त्याच्यामध्ये कोण होते नेते? कोणी नेते नव्हते. एक तर CJPचा जो प्रवक्ता आहे तो बर्गर खात होता, हे आपण बघितलं. त्याला देखील मारहाण झाली आणि त्यानं बर्गर का खाऊ नये म्हणून विचारल्यानंतर अजून त्याला मारहाण झाली. त्याच्यामुळे CJP कुठच्या मार्गानं जाते याचा विचार देखील विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. अनेक व्हिडिओमधनं असं समोर आलेलं आहे की 9वीतली मुलं तिथं होती, BA झालेली मुलं तिथं होती. BAचा लॉंग फॉर्म ज्यांना विचारलं तो कोणाला सांगता आला नाही. म्हणजे मला त्या आंदोलनाबद्दल काय बोलायचं नाही. आंदोलन हा लोकशाहीचा एक भाग आहे, विद्यार्थ्यांनी केलेला आहे. नीटच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे ही शिवसेना म्हणून आमची भूमिका आहे. त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं हे पक्षाचे नेते येऊन मार्गदर्शन करत आहेत आणि या मुलांना चिथवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे आपल्या देशासाठी योग्य नाही. याच मुद्द्यावरती आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी थेट नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. काही सुद्धा होत्या आणि त्या अगोदर केजरीवालची सुद्धा या ठिकाणी नरेंद्र मोदी यांची भेट झालेली पाहायला मिळते. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ही प्रोसिजर आहे. जे शरद पवार साहेबांनी केलं हा संस्कार आहे राजकारणातला. बाकीचे जे करतायत संपलेले पक्ष की या CJPच्या आंदोलनावर स्वार व्हायचं आणि आम्ही फार मोठं विद्यार्थ्यांसाठी करतो हे दाखवायचं. आपण जर थोड्या इतिहासामध्ये जर गेला तर मी आदरपूर्वक सांगतो की असं होऊ नये, पेपरफुटी होऊ नये. ज्यांनी पेपर फोडला आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांना जेल झाली पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे त्यांना भरपाई मिळाली पाहिजे. या मताशी पूर्ण शिवसेना सहमत आहे, विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाशी पूर्ण सहमत आहे. परंतु काँग्रेसचं सत्ता असताना देखील 2-2 महिन्याला पेपर फुटायचे. विद्यार्थ्यांच्या भूमिकेला पाठिंबा देत असताना ती निपक्षपाती पाठिंबा असला पाहिजे. आज यांच्या आंदोलनावर आरूढ होऊन अनेक लोक स्वतःच्या पोळ्या भाजत आहेत आणि ते महाराष्ट्राला आणि देशाला कळत आहे. उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणी गेले, त्यांच्या नोकरीवरती जाऊन त्यांनी देशांची भेट घेतली आणि भाषण दिलं. त्याने चांगलं आहे ना, 1 महिन्यानंतर तिथं गेले, चांगलं आहे. नाहीतर आम्हाला तर अपेक्षा अशी होती की ऑनलाईन त्यांच्यावर पण बोलले असते, पण तिथे गेले, आनंद आहे. लोकशाहीतला तो भाग आहे. मी मगाशी ज्यांची नावं घेतली हे डाव्या विचाराचे होते. डाव्या विचारामध्ये आता UBT देखील सामील होते, हे आपल्याला बघायला मिळतं आहे. काँग्रेस देखील डाव्या पक्षामध्ये सामील झालं. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीचा परिपाक एवढाच आहे की जो विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यायचा होता त्यांना वेगळ्या ट्रॅकवर आणलं गेलं आहे. आणि याला जबाबदार लाठीचार्ज जो झाला आहे त्याला पूर्ण जबाबदार NDAच्या विरोधात असलेले सगळे पक्ष आहेत. नाही, आंदोलनामध्ये जर का सरकारनं पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी नीटच्या सगळे जे गुन्हेगार आहेत ते सगळे जेलमध्ये आहेत. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथं जिथं त्यांचे लागेबांधे होते त्या सगळ्यांना उचलून जेलमध्ये टाकलेला आहे. मुद्दा असा आहे की धर्मेंद्र प्रधान साहेबांचा राजीनामा ज्या पद्धतीनं मागतायत हा एक पॉलिटिकल व्ह्यू आहे. मला सांगा की CJPच्या त्या आंदोलनामध्ये RSS मुर्दाबादच्या घोषणा होतात, त्याच्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधातल्या घोषणा होतात. एवढंच नाही तर CJPचं आंदोलन UBTच्या माध्यमातून एवढं खालच्या दर्जाला गेलं
की दादरमध्ये काल औरंगजेब आमचा आयडॉल आहे हे फोटो दाखवण्यात आले. आपण कुठच्या मार्गानं चाललो आहे? त्याच्यामुळं औरंगजेब हा जर आयडॉल असेल आणि औरंगजेब हा जर नेता मानून UBTच्या लोकांबरोबर CJP जाणार असेल तर त्याच्यातनं पुढच्या पिढीनं घ्यायचं काय? त्याच्यामुळे सरकार चर्चेला तयार नव्हतं. उलट सरकारनं टोकाला जाऊन कारवाई केलेली आहे. पण ज्यावेळी सरकारच्या असं लक्षात आलं की दिपकेंचं आंदोलन आता हे विरोधकांच्या ट्रॅकवर आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा ना तुम्ही, एकही अशी व्यक्ती मला दाखवा, एक अशी व्यक्ती दाखवा की जी नरेंद्र मोदी साहेबांबद्दल चांगलं बोलणारी व्यक्ती तिथे गेली. लोकसभेमध्ये ज्यांनी नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधामध्ये म्हणजे NDAच्या विरोधामध्ये टोकाची भूमिका घेतली, घाणघाण भाषणं केली, तीच लोकं आज दिपकेंच्या त्या आंदोलनामध्ये असतात. हे कदाचित त्या सगळ्या वातावरणामध्ये त्या मुलांना कळत नसेल, परंतु त्या मुलांच्या आंदोलनाचा फायदा NDAचे विरोधक घेत आहेत, इंडिया अलायन्स घेते, हे निर्विवाद सत्य आहे. सर, हिंदू पेपरमध्ये असं म्हटलेलं आहे की जवळपास 80 आंदोलन जे आहेत यांच्याबाबत जे झालं तर ते फार चुकीचं झालं की एवढे वर्षाचं उपस्वागत त्यांची तब्येत एवढी खालावलेली असताना त्यांना ज्या पद्धतीनं उचलून पोलिसांनी नेलं तर हे चुकीचं नाही आहे. त्याच्यामध्ये आपण जर पूर्ण व्हिडिओ जर बघितला तर आपल्या एक लक्षात येईल की ज्यावेळी कोर्टानं निर्णय दिला की त्यांची प्रकृतीची काळजी घेणं हे सरकारचं काम आहे. सरकारचे डॉक्टर रोज सकाळ संध्याकाळ दुपार रात्री अपरात्री त्यांना चेक करायचे. ते आंदोलनामध्ये असताना देखील त्यांना व्यवस्थितरित्या हँडल करायचे. पण कोर्टानं सांगितल्यानंतर जो कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यामुळं उद्रेक होऊ शकतो तो टाळण्यासाठी त्यांना हॉस्पिटल नेण्यासाठी केलेली ती कारवाई होती. बघा, मी काय सांगितलं, चौथ्या स्तंभाचा मला 100% आदर आहे. परंतु सगळी सिच्युएशन बघितल्यानंतर तुमच्या माध्यमातूनच मी बघितलं आहे. मी स्वतंत्र व्हिडिओ नाही तयार केला की ज्या पद्धतीनं पहिलं दिल्ली पोलिसला मी दिपकेंच्या माणसांनी मारहाण केली असं पण म्हणत नाही. हे बाहेरनं घुसलेले जे विरोधी पक्षाचे लोक होते त्यांनी कदाचित मारहाण केली असेल, म्हणूनच तो लाठीचार्ज झाला. लाठीचार्ज होण्याचं सगळ्यात मोठं पाप हे विरोधकांचं आहे. त्यांनी अशा पद्धतीनं त्या आंदोलनामध्ये घुसखोरी केली नसती तर कधीही लाठीचार्ज झाला नसता.